करायची माथ्यावर, ऊस पिळून ते खाणार आणि चिप्पाड पाठवणार खात्यावर। या खात्यावरल्या चिप्पाडांचं करू तरी काय? क्या बात आहे, वाह वाह। या खात्यावरल्या चिप्पाडांचं करू तरी काय? पाटी पेन्सिल दप्तर वही घरी पोराला नेऊ तरी काय? गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। विशेषतः मराठवाड्यात शेतकरी ऊस उत्पादक यांच्यामध्ये या व्हिडिओमुळे जनजागृती व्हायला मदत झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातले कारखानदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर ऊसाला 3600 ते 3500 असा भाव देऊ लागलेत। काही कारखानदार शेतकरी संघटनांच्या धाकानंतर ऊसाला भाव जाहीर करतायत, पण संपूर्ण मराठवाड्यात मात्र अवघे 2 कारखाने वगळले तर कुठेही ऊसाचे भाव जाहीर केले नाहीत। त्यामुळे मराठवाड्याच्या ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे। यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचं न भरून येणारं नुकसान केले। कर्जमाफी तर शेतकऱ्यांना मिळालीच नाही, नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा तोकडे आलेत। कापूस सोयाबीनला बाजारात भाव नाहीये आणि सरकारी खरेदीला कसलाच वेग नाही। अशा कठीण वेळेत केवळ ऊसाची कांडी शेतकऱ्यांसाठी सोन्याची कांडी ठरते। पण या ऊसाला सुद्धा कारखानदार हमी भाव जाहीर करत नाहीयेत। त्यामुळे मराठवाड्यात सध्या ऊसाचं आंदोलन गरम होऊ लागले। स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा भारतीय किसान महासंघ असो, यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केलंय। येत्या आठवड्यात मराठवाड्यात ऊस दराचं आंदोलन चांगलंच पेटण्याची शक्यता आहे। एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ऊस उत्पादक शेतकरी एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे ऊसाला किमान 4000 रुपये टन भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। अरे ऊसाला किमान 4000 रुपये टन भाव मिळालाच पाहिजे। दिनांक 24 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माजलगाव या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज परळी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांची शिरसाळ या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये कारखानदारांनी ज्या पद्धतीनं ऊसाचा दर देण्यासंदर्भामधली एकजूट दाखवून शेतकऱ्यांची लूट करण्याची भूमिका घेतलेली आहे, त्या लुटीच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन टनाला 4000 रुपयाची मागणी ही कारखानदारांकडे करण्यासाठीचा लढा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा झालेला आहे। 24 तारखेला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या परळी तालुक्यातल्या बहुसंख्य ऊस उत्पादक गावामध्ये टायर जाळून या शासनाला कारखानदाराला इशारा देण्याचा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे। 24 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये जर योग्य निर्णय महसूल आणि साखर सहसंचालकांनी जर घेतला नाही तर हे चक्काजाम आंदोलन पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सुद्धा घेऊन जाण्यासंदर्भामधली एकजूट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। तेव्हा ह्या उद्याच्या होणाऱ्या 24च्या आंदोलनाकडे महसूल प्रशासन कारखानदारांनी सकारात्मक बघावं, अन्यथा येत्या काळामध्ये शेतकरी उग्रपणे कारखान्यावर सुद्धा चालून जाण्यासाठी मागे पुढे बघणार नाही, अशा प्रकारची एकजूट आजच्या मीटिंगमधून आपल्या लक्षात आलेली आहे। याचं भान शासन आणि कारखानदारांनी घ्यावं असा इशारा या माध्यमातून आपल्याला देत आहोत।